मुस्लिम मराठी सेवा संघाने महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्यावरून भाजपचे किरीट सोमय्या, रविशंकर प्रसाद जो वोट जिहादचा प्रचार करीत आहेत तो दुष्प्रचार आहे असा आरोप करीत ज्यांचे विचार पटतील त्या पक्षाला उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे असे सडेतोड उत्तर मराठी मुस्लिम सेवा संघातर्फे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले। मराठा मुस्लिम सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान, राज्य सहसचिव अब्दुल जब्बार शेख, पुणे शहराध्यक्ष जावेद शेख, सिकंदर मुलानी, असलम बागवान आदी उपस्थित होते। इब्राहिम खान म्हणाले, मागील निवडणुकीत सबका साथ सबका विकास ऐकून भाजपला पाठिंबा दिला होता तेव्हा तो वोट जिहाद नव्हता का या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे। मुस्लिमांच्या आत्मसन्मानाशी खेळण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप त्यांनी केला। सोमय्या यांनी मुख्तार अब्बास नकवी, माधव भंडारी, डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून 2014च्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती घ्यावी। भाजपने बटेंगे कटेंगे सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करू नये असंही ते म्हणालेत। परंतु 3 दिवसापूर्वी जेव्हा माजी केंद्रीय न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या पत्रकाचा उल्लेख त्यांनी दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला तेव्हा एक प्रकारचा नॅरेटिव्ह करण्याचं काम बीजेपी करत आहे। त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत। पत्रकार बंधूंनो, मराठी मुस्लिम सेवा संघ ही कुठल्याही मुल्ला मौलवींची संघटना नाहीये। सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या छोट्या छोट्या संघटना आहेत, ज्या मुस्लिमांच्या मूलभूत प्रश्नावर काम करतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, त्या सर्व कार्यकर्त्यांचा हा एक समूह आहे।